चॅरिटेबल ट्रस्ट पलूस आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा। या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्मातील मुला मुलींचे लग्न कार्य पूर्णपणे मोफत केले जाते। विवाह मुहूर्त बुधवारी दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 विवाह स्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी। नाव नोंदणीसाठी पत्ता सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट, आमलापूर रोड, पलूस। अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील दिलेल्या नंबरवर संपर्क करा। मार्गदर्शक संस्थापक पलूस नगर परिषदेचे गटनेते श्री गणपतराव पुदाले अप्पा, सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट, पलूस। पलूस स्मशानभूमीत मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार। प्रशासनाच्या अनास्थेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल। पलूस शहरात विजेचा लपंडाव 5वीलाच पुजलेला असून याचा अत्यंत संतापजनक अनुभव मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आणि शहरवासियांना येत आहे। स्मशानभूमीतील विद्युत व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने एका अंत्यविधीवेळी चक्क मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली। प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पलूस शहरात गेल्या अनेक दिवसापासून वीज येण्या जाण्याचे प्रमाण वाढले आहे। विजेच्या या लपंडावाचा फटका आता स्मशानभूमीलाही बसला आहे। रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना स्मशानभूमीत सर्वत्र अंधार असल्याचे पाहायला मिळाले। विद्युत दिवे असूनही ते बंद असल्याने आणि त्यातच वारंवार वीज खंडित होत असल्याने उपस्थित नातेवाईकांनी आपल्या मोबाईलचे फ्लॅश लाईट सुरू करून त्या प्रकाशात अंत्यविधी पार पडले। प्रेताला अग्नी देतानाही प्रकाशाची साधी सोय नसणे हे पलूस नगर परिषदेसाठी अत्यंत भूषणावह नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। शहरात नेहमीच विजेची समस्या भेडसावत असताना प्रशासनाने स्मशानभूमीसारख्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणं अपेक्षित होतं। मात्र नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे शोकाकुल कुटुंबाला अशा कठीण प्रसंगीही नाहक मनस्ताप सहन करावा लागला। स्मशानभूमीतील या अंधारामुळे भीतीचे वातावरण तर असतेच, पण विधी करतानाही अनेक अडचणी येतात। या घटनेनंतर पलूसमधील नागरिकांनी प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली आहे। केवळ विजेवर अवलंबून न राहता पलूस नगर परिषदेने स्मशानभूमी परिसरात हायमास्ट सोलर दिवे आणि उत्तम विद्युत व्यवस्था तातडीने कार्यान्वित करावी, जेणेकरून भविष्यात कोणावरही मोबाईलच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येणार नाही। महावितरण आणि नगर परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शहरवासियांनी दिला आहे।